स्कॅन्डिनेव्हियन डिफेन्स मधले ट्रॅप्स बघणार आहोत. स्कॅन्डिनेव्हियन डिफेन्स कसा असतो, E4 D5 खेळतो तो, क्वीनच्या पुढचा पॉन काळा खेळाडू पुढे करतो, बेसला हा E क्रॉस D5 करतो आणि जनरली मोस्टली म्हणजे बहुतेक जण एक क्वीननीच पॉन मारतात. अजून एक मूव असू शकते की नाईट टू F6 घेऊन ह्याला याच्यावर डबल अटॅक या पॉनवर होऊ शकतो, पण मोस्टली सगळेजण क्वीन क्रॉस D5 करतात. यावर पांढरा खेळाडू नाईट C3 घेतो, अगदी कॉमन मूव आहे. ह्याला क्वीनला थ्रेटन करतो आणि क्वीन टू A5 बेस्ट मूव ब्लॅकला आहे क्वीनसाठी. काही जण इकडे E5 ला घेऊन राजाला चेक देतात, मग ती क्वीन नाचत बसते. एकतर ती परत नेणे D8 ला किंवा A5 ला घेणे ही बेस्ट मूव आहे. हा B4 करून थ्रेटन आहे, पॉन असं गॅम्बिटला दिल्यासारखं दिलं. हा ऑब्विसला क्वीनने मारून टाकतो. क्वीनला मारल्यानंतर रूक इथे खाली येऊ शकतो, पण आता त्याचा काय उपयोग नाही, कारण हे जे पॉन आहे B7 याला किंवा बिशपचा सपोर्ट आहे. तर हा नाईट टू B5 खेळतो. हा नाईटला बिशपचा सपोर्ट आहे. नाईट टू B5 लक्षात घ्या. हा आता नाईट टू B5 घेतल्यानंतर काय होतंय की हे C7 पॉन आहे चाललं, आणि ते जर गेलं तर रूक जाईल. रूक आणि किंग फोर्क होतील, राजा हलवा लागेल, रूक जाईल. म्हणून हे C7 पॉन महत्वाचा आहे. म्हणून तो क्वीन A5 घेऊन या C7 ला सपोर्ट करतो. यानंतर हा बिशप टू C4 खेळतो. बिशप टू C4. आता हा C6 खेळून या नाईटला इथून हाकलायला बघतो की नाईट जाऊ दे, पण हा काय करतो, बिशप क्रॉस F7 वेगळीच मूव आहे. बिशप क्रॉस F7. तर बऱ्याच गेम ओपनिंग मध्ये आपण बघतो की F7चा पॉन कसं मारता येईल याचा विचार केला पाहिजे बिशपनी. आता जर आपण खेळताना आमचा ऍडव्हान्टेज आपल्याला दिसत नाही, पण बऱ्याच वेळा त्याचा ऍडव्हान्टेज असू शकतो. किंग क्रॉस F7 म्हणजे एक तर राजा हल्ला. इथे आता त्याला क्वीन टू H5 प्लस चेक बसला. चेक बसल्यानंतर हा हे G6 पॉन मध्ये आणतो. इथेच आता तो ट्रॅप आहे, इथेच तो अडकतो. हे बघा, नाईट टू G6 प्लस, आणि हे डिस्कवरी अटॅक होता की आता या राजाला चेक आहे, काहीतरी करावं लागेल, आणि ही क्वीन इकडे गेली. म्हणजे ह्याने E क्रॉस D6 समजा केलं तरी क्वीन गेली. असा हा पद्धतीचा हा ट्रॅप आहे. तर दुसरं बघू. E4 D5, E क्रॉस D5, क्वीन क्रॉस D5, नाईट C3 या कॉमन मूव होत्या. क्वीन मागे घेऊन जातो तो D8 ला. ही एक मूव कॉमन आहे तशी बऱ्यापैकी. D4, नाईट C6, या D4 वर त्याने नाईटने थ्रेटन केलंय. हा नाईट F3 घेऊन त्याला या पॉनला सपोर्ट करतो. बिशप टू G4. अगदी कॉमन आहे की बिशप टू G4 या नाईटला पिन करायसाठी. आणि मग ह्या पॉनचाही सपोर्ट जाईल, हे पॉन मारलं जाईल. तर हा D5 करून ते पॉन पुढे घेऊन तो नाईटला थ्रेटन करतो. नाईट E5 ला घेतो. नाईटचा आता बिशपला सपोर्ट आहे सध्या, आणि ह्या नाईटवर डबल अटॅक आहे तसं म्हटलं तर. म्हणजे नाईटने हा नाईट मारला तर त्याला पॉननीच मारावं लागेल. तर नाईट क्रॉस E5 तोच मारून टाकतो. आता बघा गंमत, इथे त्याने हा नाईट बाजूला काढून मारला, सरळ बिशपला क्वीन मारू दिली. आणि तो मारूनही टाकतो. बिशप क्रॉस D1, क्वीन मारून टाकतो.
आता पुढे गंमत बघा, म्हणजे त्याने उगीच ते मारलेलं नाहीये. तर बिशप टू B5 आणि चेक. हा, इथे म्हटलं तर हा डायगोनल डेंजरस आहे की हे आहेत पॉन वगैरे. तर हा C6 हे पॉन वरती घेतो अभ्यास. हा D×C6 करतो. हा D×C6 केल्यानंतर हा मात्र इकडे काय करतो की A6 खेळून याला, कारण ह्या पॉनने आता ते मारलं तरी परत क्वीन मध्ये घातल्याशिवाय काय इलाज राहणार नाही. हा, मग हा थोडा बिशपला थ्रेटन करतो. पण C7 आणि चेक. हा, क्वीनला पण थ्रेट आणि चेक पण आहे. A×B5 हे मारून टाकतो. C×D8 आणि क्वीन घेतो तो. आता रुकने मारतो आणि हा नाईट×D1 करतो आणि अशा तऱ्हेने हा व्हाईट जो आहे तो एक पीस अप झालाय. हा, तर हे 2 टॅप झाले, अजून 3 आहेत. तर आपण एक थोडा छोटासा इथे ब्रेक घेऊया. बुद्धिबळातील युक्त्या व सापळे या माझ्या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपलेली असून सुधारित दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. ती आता माझ्याकडे आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यामध्ये पूर्वीपेक्षा सुमारे 50 पानं जास्त आहेत आणि ज्या काही थोड्याफार चुका पूर्वीच्या पुस्तकात झाल्या होत्या त्या सगळ्या दुरुस्त केलेल्या आहेत. आणि खूप उपयुक्त असे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 22 टॅक्टिक्स, 28 ओपनिंग व त्या ओपनिंग मधले सापळे आणि छोटे खेळ पण दिलेले आहेत. आणि मात करण्याचे 21 प्रकार पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तरी कृपया ते फ्लिपकार्टवरनं किंवा माझ्याकडून खरेदी करावे. तर आता तिसरा टाईप आहे स्कॅन्डिनेव्हियन मधला, E4 D5, E×D5 आणि नाईट F6 इथे खेळतो. जसं मी म्हटलं की याच्यावर मग डबल अटॅक होतोय पॉनवर, नाईटचा पण आणि क्वीनचा पण. बिशप टू B5 आणि चेक. हा बिशप मध्ये घालतो, बिशप टू D7. आता हा C4 ला घेऊन या पॉनला प्रोटेक्ट करतो. क्वीनचा सपोर्ट गेला त्या पॉनवरचा. नाईटची एकच थ्रेट आहे आणि बिशप त्याला सपोर्टिंग आहे. बिशप टू G4 हा सरळ क्वीनला थ्रेटन करतो. नाईट F3. हा, नाईट×D5. हा, आता मारून टाकला. बिशप इथनं मध्ये निघाल्यानंतर त्याला काय सपोर्ट राहिला नाही. नाईट×C3 घेतो, नाईटला थ्रेटन देतो. नाईट×C3 करतो, क्वीनला थ्रेट. आता बघा इथे जी नेहमीची आपली आयडिया आहे, बिशप×F7 करू शकतो काय, ते पांढरा करतो. बिशप×F7, किंग×F7, नाईट टू G5 आणि चेक. हा, याने नाईटनी चेक दिला आणि हा बिशपला थ्रेट केलं. आता राजा कुठे कुठे जाऊ शकतो. हा, किंग G8 ला घेतलं समजा. हा, G8 ला घेऊ शकतो, E8 ला घेऊ शकतो. तर G8 ला त्याने किंग G8 ला घेतला तर हे क्वीन×G4 करून बिशपला मारून टाकतो तो. हा, आणि क्वीन जर इथून E6 ला आली तर चेकमेटची थ्रेट आहे. E6 ला जर क्वीन आली तर चेकमेट होतो. ती कशी वाचवायची हा आत्ताच आपला विषय नाही, आपण आता ट्रॅप मध्ये सापडलो म्हणून ते बघतोय. हा, इथे नाईट टू G5 इथे आपण होतो. किंग समजा त्याने E8 ला घेतला तर क्वीन×G4 हे मारून टाकलं त्याने. हा, नाईट टू D5, क्वीन E6,
तर क्वीन E6 ला घेऊन इथं परत क्वीन F7 ला घेऊन म्हणजे चेक देऊ शकतो, मेट नाही पण नाईट इथे घेऊन मग तो क्वीन किंवा रूक याच्यापैकी एक असं काहीतरी थ्रेटन करू शकतो. तर नाईट टू C6 घेतलं याने, किंवा तो क्वीन पण घेऊ शकतो. नाईट टू C6, नाईट टू 6 घेतल्यानंतर क्वीन F7 आणि चेक, राजा D7 ला जातो आणि क्वीन क्रॉस D5 बिशपला मारून टाकतो. तसा एक पानचाच फरक आहे त्याच्यामध्ये, पण त्याचा राजा हल्ला वगैरे बऱ्याच गोष्टी तिथे झालेल्या आहेत. अशा पद्धतीने हा ट्रॅप आहे. पुढचा बघू, लहानसा आहे. E4 D5, E क्रॉस D5, नाईट F6, D4. D4 वरती घेतो पान ते आणि त्या पानला हवं तर जाऊ देतो. नाईट क्रॉस D5, C4, नाईटला थ्रेट, नाईट B4 ला घेतो तो. आता क्वीन टू A4 आणि चेक, आणि हा आता नाईट मध्ये घेतो. ह्या नाईटला सपोर्ट पण येतोय त्याचा. D5, तर D5 किंवा A3 खेळू शकतो तो. D5 खेळल्यामुळे हा नाईटला थ्रेट आहे, हा नाईट मेला तर ह्या नाईटला थ्रेट आहे. अशा तऱ्हेने D5 ची डबल थ्रेट निर्माण होते. किंवा तो A3 खेळू शकतो, या नाईटला थ्रेट. मग नाईट टू A6, D5 त्याला थ्रेट, नाईट टू C5 क्वीनला थ्रेट दिली त्याने. क्वीनला जर हा पिन मेंटेन करायचा असेल तर क्वीन B5 ला, E6, D क्रॉस C6, B6, बिशप टू E3, A6, क्वीन टू B4, नाईट टू D3 आणि चेक, आणि फोर्क झाला इथे. पण तो बिशप क्रॉस D3 मारून टाकू शकतो. बिशप क्रॉस B4, क्वीन गेली, बिशप क्रॉस B4 आणि क्वीन क्रॉस D3 परत आहे, पण बिशप पण गेला. म्हणजे क्वीन अगेन्स्ट 2 नाईट अशी पोझिशन याच्यामध्ये निर्माण झाली. नेक्स्ट बघूया, E4 D5, E क्रॉस D5, क्वीन क्रॉस D5, नाईट C3, क्वीन टू A5, नाईट F3, बिशप टू G4, H3, बिशपला थ्रेट देतो सरळ. बिशप टू H5 ला घेतो, G4, परत बिशपला तो थ्रेटन करतो. बिशप G6 ला जातो, B4 खेळतो आणि क्वीनला थ्रेट देतो. आता वास्तविक म्हणजे पॉन हे मारायला दिलं असंच होतंय. त्याला क्वीनला इकडच्या बाजूला आणायचंय. क्वीन क्रॉस B4, आता रूक टू B1, हा रूक खाली येतो आणि क्वीनने जर या पॉनला वाचायचं म्हटलं तर नाही वाचू शकत आहे. क्वीन टू A5, रूक क्रॉस B7, नाईट टू F6 आणि रूक टू B5 घेतो, म्हणजे क्वीनला थ्रेट देतो. घोड्याचा सपोर्ट आहे तिथं. क्वीन A6 ला जाते, रूक क्रॉस B8 करतो बघा सरळ. आणि ऍक्च्युली हे डिस्कवरी अटॅकच आहे, कारण हा रूकनी हा नाईट मारल्यानंतर चेक बसतोय आणि हा क्वीन जाते. रूक क्रॉस B8, रूक क्रॉस B8 आणि
बिशप क्लॉस A6 क्वीन गेली, क्वीन अँड नाईट वर्सेस रूक अशी पोझिशन निर्माण झाली. तर असे आपण 5 ट्रॅप्स स्कॅन्डिनेव्हियन बघितले. कृपया बघत राहा. बघितल्याबद्दल धन्यवाद.